हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 6. सकाळचे साधारण 9 वाजले होते. विराज त्याच्या केबिनमध्ये बसून काहीतरी फाईल्स चेक करत होता. कालच्या रात्रीच्या त्या विचलित करणाऱ्या क्षणानंतर त्याने आज स्वतःला पूर्णपणे कामामध्ये झोकून देण्याचे ठरवले होते. कारण आराध्याला समोर बघून त्याचं मन अस्वस्थ होत होतं. त्यामुळे तो कामात गुंतून गेला होता. तेवढ्यात त्याचा खाजगी सचिव म्हणजेच समीर आत आला. त्याने आतमध्ये येताच त्याच्या हातात एक जुना रिपोर्ट दिसत होता. समीर विराजला म्हणाला, सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण आराध्या मॅडमच्या वडिलांच्या म्हणजेच कुलकर्णींच्या कंपनीचे ऑडिट रिपोर्ट चेक केले आहेत. पण सर, एक गोष्ट खूप विचित्र वाटतेय मला. तसा विराज फाईलवरून नजर न हटवता म्हणाला, काय विचित्र वाटते समीर? सरळ भाषेत सांग. मला लॉजिक आणि फॅक्ट्स आवडतात, माहिती आहे ना तुला. पण सस्पेन्स नाही. त्यामुळे सांग जे आहेस. समीर म्हणाला, सर, ज्या 50 कोटींच्या कर्जाबद्दल कुलकर्णी सरांनी सांगितलं होतं, त्यातील 30 कोटी रुपये त्यांनी कर्ज फेडण्यासाठी नाही तर एका अनामिक ट्रस्टला ट्रान्स्फर करण्यासाठी घेतले होते. आणि हे ट्रान्स्फर तुमच्याशी लग्नाचं बोलणं सुरू व्हायच्या अगदी 2 दिवस आधी झालंय. सर, मला वाटतंय की या करारात काहीतरी गडबड आहे. विराजच्या हातातील पेन थांबला. त्याचे डोळे तर रागाने लाल झाले होते, तेवढेच संकुचित सुद्धा झाले होते. त्याने जोरात फाईल टेबलवर आदळली. विराजच्या मुठ्या आवळल्या. विराज दावेदार आवाजात म्हणाला, काय म्हणालास? 30 कोटी? 30 कोटी ट्रान्स्फर केलेत? याचा अर्थ कुलकर्णींनी माझी फसवणूक केली आहे. आराध्याला हे सगळं माहीतच असेल. समीर, मला आत्ताच्या आत्ता त्या ट्रस्टची पूर्ण माहिती हवी, आत्ताच्या आत्ता. समीर बाहेर गेल्यावर विराज केबिनमध्ये वाघासारखा सऱ्या घालू लागला. त्याच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. विराज स्वतःचेच म्हणाला, मूर्ख आहे मी. मला वाटलं होतं ती मुलगी लाचार आहे. तिच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी ती स्वतःचा लिलाव करते. पण इथे तर वेगळीच चाल खेळली गेलीये. त्या दिवशी मांडवात फक्त ते रडण्याचं नाटक होतं. काल रात्री सोप्यावर दाखवलेली ती हतबलता. हे सगळं काय फक्त पैशांसाठी? फक्त माझ्या पैशांसाठी चाललंय? वा आराध्या, तुला वाटलं विराज जहागीरदारला फसवणं इतकं सोपं आहे. पण तू खूप मोठी चूक केलीयस. आज संध्याकाळी तुला या प्रत्येक पैशांचा जाब विचारावा लागेल आणि ती तुला द्यावाच लागेल. संध्याकाळची वेळ. जहागीरदार वाड्यांचा उंबरा विराजने ओलांडला होता. विराज संध्याकाळी घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे काय तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून घरच्यांना समजलं की काहीतरी मोठं घडलंय. तशा अक्कासाहेब हॉलमध्ये बसल्याच होत्या. अक्कासाहेबांनी विराजला बघितलं. विराजचा चेहरा पडला होता. तसे अक्कासाहेब म्हणाले, काय झालं विराज? चेहरा असा का पडलाय तुझा? काही बिझनेसमध्ये नुकसान झालंय का? त्यावर विराज आवाज आवरत कणकठोरपणे म्हणाला, नाही अप्पासाहेब, बिझनेसमध्ये नाही, पण माणसांची पारख करण्यात खूप नुकसान झालंय माझं. आराध्या कुठे आहे? म्हणजे माणसं ओळखण्याला चुकलोय गणी. तेवढ्या आराध्या किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात पाण्याचा ग्लास होता. विराजला बघून ती हसणारच होती, पण त्याचा चेहरा बघून तिचे पाय जागच्या जागी थांबले. विराज तिच्याजवळ जात मोठ्या आवाजात म्हणाला, आराध्या, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.
आजचा माझ्या रूममध्ये चल. अक्कासाहेब हे सगळं आश्चर्याने पाहत राहिल्या. माझ्या रूममध्ये म्हणजे आराध्याची रूम नाहीये का ती? त्या मनातल्या मनातच विचार करत होत्या. तेवढ्यात आराध्या घाबरून त्याच्या मागे मागे गेली. रूममध्ये शिरताच विराजनं जोरात दरवाजा लावून धुतला. हे बघून आराध्या खूप घाबरली. तशी आराध्या म्हणाली, काय झाले विराज? तुम्ही इतके का चिडला आहात आणि असं दारजोराने का आदळत आहात? अक्कासाहेबांसमोर असं वागणं चुकीचं आहे. त्यांना काळजी वाटेल. विराज उपरोधिकपणे हसत म्हणाला, चिंता? तुला अक्कासाहेबांच्या चिंतेपेक्षा माझ्या बँक बॅलन्सची जास्त काळजी आहे ना? आराध्या, मला सांग, तुझ्या वडिलांच्या कंपनीवर नक्की किती कर्ज होतं आणि ते 50 कोटी रुपये नक्की कुठे गेले आहेत? आराध्याचा चेहरा फिका पडला. तिला समजलं नाही की हा प्रश्न अचानक का आला. आराध्याला कळत नव्हतं काय उत्तर द्यावं. त्यावर आराध्या म्हणाली, विराज, तुम्हाला माहिती आहे ना सगळं. बाबांची कंपनी तोट्यात आहे. बँकेचे हप्ते थकले होते. म्हणून तर मी तुमच्या या करारावर सही केली होती. तुम्ही पुन्हा तेच का विचारताय? काही झालंय का? विराज तिचा खांदा जोरात पकडू खालवत म्हणाला, कारण तू खोटं बोलतेय. माझ्याकडं सर्व पुरावे आहेत. 30 कोटी रुपये एका अज्ञात ट्रस्टला का पाठवले गेले? तुझ्या बाबांनी आजारी असल्याचं नाटक करून माझ्याकडून पैसे उकळलेत का? आणि तू त्यांच्या या प्लॅनमध्ये सामील आहेस ना? हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे जहागीरदारांना लुटण्याचा त्यांचा पट आहे का? बोल आराध्या, बोल. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आराध्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने विराजचा हात झटकण्याचा प्रयत्नही केला, पण विराजने केसा हातचा सोडला नाही. आराध्या मोठ्याने रडत म्हणाली, पुरे करा विराज. तुम्हाला प्रत्येक गोष्टी मागं कट आणि कारस्थानच का दिसतंय? की मला वाटतंय तशी नाहीये मी. माझ्या बाबांना कधीच कोणाची फसवणूक केली नाही. माझे बाबा अशी कधीच वागू शकत नाहीत. ते 30 कोटी कुठे गेले मला माहीत नाही, पण ते चोरीचे नक्कीच नसतील. तुम्हाला वाटते मी पैशांसाठी तुमच्याशी लग्न केलंय? ते चुकीचं आहे विराज. मग घ्या तुमचे पैसे परत. मी आत्ता या क्षणी हे घर सोडून जाईल. मला नकोय तुमची संपत्ती आणि हा तुमचा अहंकारपणा. त्यावर विराज म्हणाला, कुठे जाणार? ज्या वडिलांनी तुला विकलं त्यांच्याकडे, की नवीन सावध शोधायला? आराध्या, जोपर्यंत या 50 कोटीचा हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत तू या घरातून बाहेर पडू शकत नाहीस. हा या कराराचा नवीन नियम आहे. तू इथेच राहणार आहेस माझ्या नजरेसमोर. मला तुझं प्रत्येक पाऊल तपासायचं आहे. त्यासाठी विचारही करू नको यादा. कशी आराध्या म्हणाली, तुम्ही इतके क्रूर कसे असू शकता? काल रात्रीच तुम्ही सॉरी म्हणाला होतात ना, आणि आज पुन्हा माझ्या चरित्रावर संशय घेताय. तुमचं लॉजिक फक्त स्वतःचा फायदा बघतं विराज. माणसाच्या भावनांची किंमत तुमच्यासाठी शून्य आहे. तसा विराज तिच्या अगदी जवळ गळ्यात घालून म्हणाला, हो शून्य आहे, कारण भावना फसवतात पण आकडे कधीच खोटं बोलत नाही. आजपासून तुझा हा आदर्श शिनेचा मुखवटा उतरला आहे. तुला वाटलं होतं तू मला तुझ्या सौंदर्याने भुलवशील, पण लक्षात ठेव. विराजच्या दिलदार डोळ्यांनी नाही तर डोक्याने विचार फुलतो. आराध्या हे ऐकून सुन्न उभी राहिली होती. ज्या माणसाला ती थोडं फार समजायला लागली होती त्याने आज तिच्या अस्तित्वाचे लचके तोडले होते. विराज रूममधून बाहेर पडला. त्याने बाहेरून कडी लावली नाही, पण त्याच्या शब्दाने आराध्याच्या मनाला कायमचं कैद केलं होतं. रात्रीच्या आराध्या स्वतःच्या मनाशीच बोलली. आराध्या म्हणाली, बाबा, तुम्ही असं काही केलं असेल यावर माझा विश्वास नाही, पण विराजच्या मनात जो संशयाचा विचार कालवलाय गेलाय तो मी कसा साफ करणार? यात मी हरणार की स्वतःला सिद्ध करणार? तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये.
भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.